प्रभाग 136 चा निकाल आपण या ठिकाणी पाहतो। एमआयएमचे जमीर कुरेशी या ठिकाणी आघाडीवर आहेत। मुंबईमधली आकडेवारी आपण या ठिकाणी पाहता 136 मध्ये एमआयएमचे जमीर कुरेशी हे आघाडीवर आहे। एमआयएमने एका जागेवर या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। एमआयएमचे जमीर कुरेशी हे 136 मधून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजप शिंदे यांची युती आता 127 वर पोहोचली आहे। ठाकरे बंधू 73 वर पोहोचलेले आहेत। तर भाजप एकटी 100च्या आसपास जाताना पाहायला मिळते। मुंबईमध्ये अद्याप मनसे दोन्ही राष्ट्रवादींचं खातं उघडलेलं नाही। त्यांचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत। मात्र अद्याप मनसे आणि दोन्ही राष्ट्रवादींना इथे खातं उघडलेलं नाही। मुंबईमध्ये अद्याप मनसे आणि दोन्ही राष्ट्रवादीला खातंही उघडता या ठिकाणी आलेलं नाहीये। मनसे जी आहे ती 53 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केलेले होते। मुंबईमध्ये प्रभाग 185 मध्ये भाजपच्या रवी राजांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। त्यांच्या विरोधात ठाकरेंचे जगदीश मुंबईची आकडेवारी आपण इथे पाहूयात। तर भाजप शिवसेना युतीला या ठिकाणी 127 जागांवर आघाडी मिळालेली आहे। इकडे ठाकरेंची शिवसेना मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 73 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस आणि वंचित या ठिकाणी 13 जागांवर आघाडीवर आहे। मुंबईमध्ये नेमकं काय होणार, मुंबईमध्ये कोणाची सत्ता येणार, तर हे चित्र जवळपास आता स्पष्ट होत आहे। मुंबई प्रभाग 185 मध्ये ठाकरेंचे जगदीश शिवलप्पी हे जे आहेत ते विजयी झालेले आहेत। रवी राजांचा त्यांनी पराभव केलेला आहे। तर मुंबईमध्ये 223 जागांचे कल हाती आलेले आहेत। अवघे 4 जागांचे कल आता बाकी आहेत। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचे पुतणे सागर नाईक विजयी झाले आहेत। तर महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत ते नवी मुंबईमधले आपण पाहताय। गणेश नाईकांचे पुतणे माजी महापौर सागर नाईक हे विजयी झालेले आहेत। तर नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक यांचा जलवा पाहायला मिळालेला आहे। त्यांनी आपली एक हाती सत्ता या ठिकाणी राखलेली आहे। गणेश नाईकांचे पुतणे माजी महापौर सागर नाईक हे विजयी झालेत। नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक यांचं वर्चस्व। नवी मुंबईमध्ये 111 जागा आणि या ठिकाणी शिंदेची शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढतीये। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही टफ फाईट असं बोललं जात होतं। त्याच पद्धतीनं प्रचार जो आहे तो पाहायला मिळालेला होता। गणेश नाईक यांनी आपले पुतणे माजी महापौर सागर नाईक यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं होतं आणि त्यांचा आता विजय झालेला आहे। नवी मुंबईमध्ये